सभेचं आयोजन केलेलं आहे. पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला घ्यावं नेहमीप्रमाणे ही सूचना होती, त्यानुसार हे शिबिर होतं. साहेब, मेहुल चौकशीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. विषय वेगळा काय चालला? तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणाला तरी चौकशीला ताब्यात घेतलाय म्हणताय. हा, तर शिबिराचा विषय संपला तुमच्यासाठी. असीम सरोदेंचं नेमकं या असीम सरोदेंचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत. आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो. आमच्या वतीनं तुरुंगात ते खटले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेतच. याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात, नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या परखड आहेत. शिवसैनिकांवर जे खोटे खटले दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचेपी होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचं असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचं. हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आमच्यासारख्यांना अटक करायची. आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढली. नॅशनल हेराल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती आहे. पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य चळवळीत, हे तुम्हाला माहीत नसलेलं सांगतो, 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरूंनी यासाठी पदरचे पैसे टाकले होते ब्रिटिशांशी लढण्यासाठी. स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेराल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते. त्यावेळेला ते वृत्तपत्र काही काळाने बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं. पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी. मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करताय, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद, बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली, 1100 कोटीची. एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्शी संबंध आहेत म्हणून, आणि व्यवहार केला आहे त्यांनी. हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या, त्यात जरंडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट. पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आणली. ज्या पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवनसारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती मुक्त. हे सुडाचं राजकारण चाललंय. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सरोदेंना बोलवलं. असे म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीयेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करतायत आणि अशीच परिस्थिती आली तर महापालिका निवडणुकीत यांना उमेदवार सुद्धा राहणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतात. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये. त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुळशी गेबार्ड यांनी EVM संदर्भात जे सांगितलेलं आहे, तुळशी गेबार्ड
वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलं आहे की EVMच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि EVM हॅक होऊ शकतो. हे मी सांगत नाही आहे, हे तुलसी गेवार ज्यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्त्वाच्या पदावर आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रात ज्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी, त्याने औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला, बरं का. त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांड्या लाबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लक्षात हो. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे, तुम्ही त्यांना सांभाळत नसा. अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकतो असं म्हणतो. उद्भवलाय, उद्भवू शकतो का? महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट डायऱ्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? इतरांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत? तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताश्कंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे. आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले नाही, बाकी विषयांवर बोलतात. चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले आंबेडकरी जनता यांच्यामध्ये काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करू इच्छितात, पण तसं होणार नाही असं कोण म्हणतंय? चंद्रकांत असं कोणाविषयी म्हणतायत ते? तुमच्याविषयी मी कशा करता तणाव निर्माण करू? आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला पाहिजे. ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्ड आहे, सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसलेले आहेत. सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचेच चमचे बसले आहेत. ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि ताश्कंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये किंवा केरळ स्टोरीमध्ये काय दिसत नाही, त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा का दिसतो? त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही ज्या सेन्सॉर बोर्डाला.